सांगा आमच्या प्रेक्षकांना आणि कोणत्या गणात उभे राहिल त्याच्याबद्दल सांगा. नाही राहू दे. हां, मी सौ उषा रमेश कानडे. मी कळंब गणातनं उभी आहे. मला साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे या ठिकाणी. आज आम्ही फॉर्म भरला आणि आमचा प्रचारही चालू आहे. गेल्या महिनाभरापासून आम्ही प्रचार करतो. आता मतदारांना समोर जात असताना कोणते कोणते मुद्दे घेऊन जाणार तुम्ही? मुद्दे हेच की आम्हाला समाजसेवा करायची आहे. जे 5 वर्षात आम्ही काम केलं, जे राहिलेली कामं आहेत ते आम्हाला पूर्ण करायचे आहे. 5 वर्षात तुम्ही कामं केली, यामध्ये मार्गी लावलेली कामं सांगा आणि जे भविष्यात निवडून आल्यानंतर जी कामं करणार त्याबद्दल थोडं सांगा. आता तुम्हालाही माहिती आहे पंचायत समितीला थोडा निधी कमी असतो, तरी त्यातली त्यात जे काही गावांची मागणी होती, मग त्यात पाणी टाकी असेल, थोडेफार रस्ते असेल, गटर असेल किंवा रस्त्यांची दुरुस्ती असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, ह्या सर्व पूर्ण करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. तर मोठंच आहे. त्यात साहेबांना आम्ही दैवतच मानतो. त्यात जरी कोणी असं बाजूला जरी झालं असेल तर विशेष असं काही साहेबांना त्यात फरक पडत नाही. तसं पाहायला गेलं तुमचा विजय तुम्हाला निश्चित वाटतो का? काय सांगा. विकास कामाद्वारे तुम्हाला लोक निवडून देतील? नक्कीच. मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या मते किंवा आम जनता पण म्हणते की तुम्ही चांगलं काम केलं आणि मी पण कधीही घरात न राहता खरोखर जनतेच्या सुखदुःखात सामील तर राहिलीच, पण ज्या काही समस्या आहे त्यांच्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. लोक निवडून देतील? 100%